एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या कामगार चाळीत राहणाऱ्या तरुणाला न्यायालयानं आज 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली। चेतन नरवाळे असं शिक्षा झालेल्या तरुणाचं नाव असून हा प्रकार 2021 साली घडला होता। कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या कामगार चाळीमध्ये चेतन प्रदीप नरवाळे हा तरुण त्याच्या कुटुंबियांसह राहतो। त्याची पत्नी घरात नसताना त्यानं एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केला होता। याबाबत कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना ठार मारलं जाईल अशी धमकी चेतन नरवाळे यानं त्या पीडित अल्पवयीन मुलीला दिली होती। याबरोबरच चेतन नरवाळे याच्या मित्रानंही त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता। या दरम्यान या अल्पवयीन मुलीची अचानक प्रसूती झाली, मात्र जन्माला आलेलं स्त्रीजातीचं अर्भक मृत झालं होतं। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईसह नातेवाईकांनी त्या मुलीकडे चौकशी केली असता तिनं घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला। त्यानुसार पीडित मुलीच्या आईनं या प्रकरणी चेतन प्रदीप नरवाळे याच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। 2021 साली घडलेल्या या घटनेची सुनावणी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या न्यायालयात पूर्ण झाली। सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल रोटे यांनी काम पाहिलं। त्यांनी 12 साक्षीदार तपासले। या सर्व साक्षीदारांच्या साक्षी तसंच वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे आणि ॲडव्होकेट शीतल रोटे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांनी या प्रकरणी चेतन प्रदीप नरवाळे याला 20 वर्षांची सक्त मजुरी कारावास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, अशी माहिती सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल रोटे यांनी दिली। त्याचा DNA व ह्याचा प्रोफाईल पाहता मुख्य कामामध्ये सामील झाला व आरोपी नंबर 1 याच्या विरुद्ध DNA हा साबित झाल्याने मेहरबान कोर्टाने आरोपी नंबर 1 चेतन नरवाळे यास इंडियन पिनल कोड 376(2) व पोस्को या कलमाखाली दोषी ठरवण्यात आले। याच्यामध्ये 20 वर्ष सक्त कारावास, 1000 रुपये दंड, 1000 रुपये न भरल्यास 1 महिन्याची शिक्षा असा हा दंड माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी देण्यात आला। या सुनावणी दरम्यान सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल रोटे यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पैरवी अधिकारी स्वाती कंदले, विशाल तळेकर आणि जनार्दन खाडे यांचं सहकार्य लाभलं।